मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया आपण. आज घेऊया 30 ऑगस्टचे इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज बघूया आपली काय आहे. ओके, सो फर्स्ट न्यूज आहे पॅरिस ऑलिम्पिकची. तर जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं, कालच्या सेशन मध्ये पण एक झालेलं आणि त्याच्या आजच्या सेशन मध्ये पण, की शूटिंग मध्येच लगातार आपल्याला मेडल्स मिळालेले आहेत. तर फर्स्ट जो मेडल मिळवलेला आहे तो शूटिंग मध्येच मनू भाकेर यांनी मिळवलेला आहे ब्रॉन्झ मेडल. सेकंड जो मेडल आहे तो आहे मिक्स टीमचा, म्हणजेच मनू भाकेर आणि सरबजोत सिंग यांनी मिळवलेला आहे. तो पण ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे, तो पण शूटिंग मध्येच मिळालेला आहे. आता बघूया थर्ड मेडल. सो थर्ड मेडल जो आहे, जसं मी तुम्हाला काल एक सांगितलं होतं की थर्ड मेडल पण मिळालेला आहे म्हणून 1 ऑगस्टला. सो तो आहे स्वप्नील कुसले यांनी विन केलेला आहे ब्रॉन्झ मेडल मेन्स 50 मीटर रायफल मध्ये. ओके, सो बघूया. शूटर स्वप्नील कुसले यांनी सेक्युअर केलेला आहे इंडियासाठी थर्ड मेडल, इंडियाचा थर्ड मेडल पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये, आणि फिनिशिंग थर्ड. ओके, थर्ड इन द मेन्स 50 मीटर रायफल. ओके, तर तिसऱ्या पोझिशनवर ते आलेले आहे, थर्ड पोझिशनवर, आणि ब्रॉन्झ मेडल त्यांना मिळालेलं आहे, त्यांनी जिंकलेलं आहे. तर हे झालेलं आहे चेटोरोज नॅशनल शूटिंग सेंटर इथे झालेलं आहे फायनल. ओके, कुसले यांनी डिलिव्हर केलेला आहे त्यांचा एक्सेप्शनल परफॉर्मन्स, आणि हे जे इंटेन्स कॉम्पिटिशन झालेलं होतं त्यामध्ये त्यांनी एक्सेप्शनल परफॉर्मन्स दाखवलेला आहे आणि थर्ड प्लेस त्यांनी अर्न केलेला आहे. तर त्यांचे पॉइंट्स जे होते त्यांनी अर्न केलेले ते आहे 451.4 पॉइंट्स. ओके, तर फायनल मध्ये त्यांना 451.4 पॉइंट्स मिळवलेले आहे त्यांनी. सेकंड, स्वप्नील हे आता झालेले आहे फर्स्ट इंडियन शूटर ज्यांनी विन केलेलं आहे ऑलिम्पिक मेडल, ते पण मेन्स 50 मीटर रायफल मध्ये. ओके, तर दिस इज ऑल्सो द फर्स्ट टाइम दॅट इंडियाच्या कॉन्टिजेंटनी किती 3 मेडल्स, फर्स्ट टाइम झालेला आहे असं की इंडियाच्या कॉन्टिजेंटनी लगातार 3 मेडल्स मिळवलेले आहे, आणि ते पण सेम इव्हेंट मध्ये, शूटिंग मध्ये आणि सेम ऑलिम्पिक मध्ये. चायनाचे YK लिऊ यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे आणि त्यांचा स्कोर होता 463.6 पॉइंट, आणि युक्रेनचे एस कुल्सिया यांनी क्लेम केलेला आहे विथ सिल्वर मेडल आणि त्यांचा पॉइंट होता 461.3. ओके, 461.3 हे त्यांचे रँक पॉइंट्स आहेत, त्यांनी स्कोर केलेले आहे पॉइंट्स. सो ऑलिम्पिक मध्ये स्वप्नील कुसले यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे 50 मीटर रायफल मध्ये. ओके, 50 मीटर रायफल या मेन्स 50 मीटर रायफल मध्ये, आणि हा इंडियासाठी तिसरा मेडल झालेला आहे आणि तो ब्रॉन्झ मेडल आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया रेटिंग सी बजेट पुशिंग जीडीपी ग्रोथ अप टू 7.5%. तर जीडीपी ग्रोथ 7.5% हे प्रोजेक्ट केलेली आहे. तर बघूया कोणी केलेली आहे. तर रेस जीडीपी ग्रोथ जे फॉरकास्ट केलेली आहे 2024-25 ची, ते 7.5 झालेली आहे. फॉरकास्ट 7.5% जीडीपी हा रेस झालेला आहे, ग्रोथ झालेली आहे. आणि अर्लियर किती प्रोजेक्ट करण्यात आलेला होता? 7.1% हा प्रोजेक्ट करण्यात आलेला होता याच्या आधी. तर काही की फॅक्टर्स आहे ज्याच्यामुळे हा ग्रोथ झालेला आहे. तर ते की फॅक्टर्स काय आहे? गव्हर्नमेंट कॅपिटल एक्सपेंडिचर, हेल्दियर बॅलन्स शीट्स ऑफ बँक्सच्या हेल्दियर बॅलन्स शीट्स मुळे पण हा जो ग्रोथ आहे हा बघण्यात आलेला आहे. इमर्जिंग प्रायव्हेट कॉर्पोरेट कॅपेक्स सायकल. नेक्स्ट, युनियन बजेट प्रोव्हाइडिंग ऍडिशनल सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे युनियन बजेटनी, आणि ऍडिशनल ग्रोथ ड्रायव्हर्स. ओके, तर यामुळे जो आहे तो ग्रोथ हा बघण्यात आलेला आहे, जीडीपी मध्ये रेस झालेला आहे. तर अदर प्रोजेक्शन जे आहे ते कोणी प्रोजेक्ट केलेले आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी प्रोजेक्ट केलेला आहे 7.2%चा ग्रोथ रेट फॉर इंडियन इकॉनॉमी, आणि इकॉनॉमिक सर्व्हेनी इस्टिमेट केलेला आहे जीडीपी ग्रोथ बिटवीन 6.5 to 7%. ओके, म्हणजे 6.57 हा तर 7च्याच लाईन मध्ये आहे. जसं जीडीपी ग्रोथ जे आहे ते फॉरकास्ट करण्यात आलेली आहे, प्रोजेक्ट करण्यात आलेली आहे 7.5%. अर्लियर पेक्षा जास्त आहे, अर्लियर 7.1% होती, आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पण 7.2% ची ग्रोथ जी आहे ते प्रोजेक्ट केलेली आहे, आणि इकॉनॉमिक सर्व्हेनी इस्टिमेट केलेला आहे की जीडीपी ग्रोथ जी आहे ती 6.5 to 7% ही राहणार आहे म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया आणि व्हिएतनामनी अडॉप्ट केलेले आहे काही नवीन प्लॅन. कशा करता?
जे ऍक्शन्स आहे टू सॉलिडिफाय स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, जे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे त्याला सॉलिडिफाय करण्यासाठी काही नवीन प्लॅन अडॉप्ट केलेले आहे इंडिया आणि व्हिएतनामने. तर काय आहे ते प्लॅन्स बघूया. इंडियाचं विकसित भारत 2047 जे 2047 करता विकसित भारत जे आहे इंडियाचा हा जो प्रोजेक्ट आहे, आणि व्हिएतनामचा विजन 2045, तर याला ऍक्सिलरेट करण्याकरता, डेव्हलप करण्याकरता काही नवीन एरियाज जे आहे म्युच्युअल कॉपरेशन साठी हे क्रिएट करण्यात आलेले आहे. ओके, क्रिएट केलेले आहे. ऍक्सिलरेटिंग डेव्हलपमेंट आणि क्रिएटिंग नवीन एरियाज फॉर म्युच्युअल कॉपरेशन. तर यासाठी हा जो आहे हा अडॉप्ट करण्यात आलेले आहे नवीन प्लॅन्स. तर दोन्ही कंट्रीजने डिसाइड केलेलं आहे की ते स्ट्रेंथन करेल त्यांचे कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या नवीन प्लॅन्समुळे. तर काय आहे ते नवीन स्टेप्स, तर ते नवीन स्टेप्स आहे डिफेन्स आणि सेक्युरिटी कॉपरेशन. तर डिफेन्स आणि सेक्युरिटी कॉपरेशन मध्ये ज्या नवीन स्टेप्स आहेत ते इन्क्लूड काय काय आहे. इनॉग्रेशन ऑफ आर्मी सॉफ्टवेअर पार्क. तर आर्मी सॉफ्टवेअर पार्क जे आहे त्याचं इनॉग्रेशन ना तरंग मध्ये. ओके, नेक्स्ट आहे $300 मिलियन ची क्रेडिट लाईन जी आहे ते व्हिएतनाम मरीटाईम सेक्युरिटीला काय करणार आहे, एनहान्स करण्यासाठी प्रोव्हाइड करणार आहेत. स्ट्रेंथन कॉपरेशन ऑन टेररिझम अँड सायबर सिक्युरिटी. टेररिझम आणि सायबर सिक्युरिटी मधली जे कॉपरेशन आहे, ओके, त्याला स्ट्रेंथन झालेली आहे. बायोलॅटरल ट्रेड जे आहे ते इन्क्रीज झालेलं आहे बाय 85%. म्युच्युअल कॉपरेशन पण एक्सपांड झालेला आहे एनर्जी, टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपमेंटच्या पार्टनरशिप मध्ये. डिफेन्स अँड सिक्युरिटी कॉपरेशन, तर ह्या नवीन मोमेंटममुळे ते पण काय होईल, गेन होईल. डिफेन्स आणि सिक्युरिटी कॉपरेशन हॅज गेन न्यू मोमेंटम. आणि जे कनेक्टिव्हिटी आहे 5 डिकेड मध्ये जे कनेक्टिव्हिटी होती ते पण इम्प्रूव्ह झालेली आहे सिग्निफिकंटली. तर मोर दॅन 50 डायरेक्ट फ्लाइट जे आहे त्या ऑपरेट करत आहे या दोन कंट्रीज मध्ये, म्हणजे इंडिया आणि व्हिएतनाम मध्ये मोर दॅन 50 डायरेक्ट फ्लाइट्स आता ऑपरेट करत आहेत. ओके, तर ह्या नवीन स्टेप्स मध्ये हे सगळं इन्क्लुडेड आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर ह्या झालेल्या आहे फर्स्ट वुमेन डीजी मेडिकल सर्व्हिसेस. ओके, आर्मी मध्ये. तर लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांनी अज्युम केलेलं आहे त्यांचं ऑफिस ऍज अ डायरेक्टर जनरल मेडिकल सर्व्हिसेस आर्मी इथे, आणि त्या झालेल्या आहे फर्स्ट वुमेन ज्या अपॉइंट झालेल्या आहे प्रेस्टिजियस पोझिशनवर. लेफ्टनंट जनरल नायर यांच्या हिस्टोरिक अपॉइंटमेंटमुळे आणि त्यांच्या कंट्रीब्युशनमुळे आर्म फोर्स मध्ये आणि मेडिकल सर्व्हिसेस मध्ये हायलाइट झालेला आहे की जे वुमेन्सचा रोल आहे तो इन्क्रीज होत आहे. लिडरशिपची पोझिशन आहे ते इन्क्रीज होत आहे इंडियन मिलिटरीमध्ये. त्यांच्या प्रिव्हियस पोझिशन्स ज्या होत्या त्या होत्या डीजी हॉस्पिटल सर्व्हिसेस आर्म फोर्स मध्ये, आणि त्या फर्स्ट वुमन होत्या ज्यांनी ही पोझिशन जी आहे ती होल्ड केली होती. नंतर काय झालेली ते पोस्ट अपॉन प्रमोशन टू रँक फॉर एअर मार्शल. प्रिन्सिपल मेडिकल ऑफिसर होत्या त्या फर्स्ट वुमेन टू होल्ड दिस, फर्स्ट वुमेन होत्या त्यांनी ती पोझिशन होल्ड केलेली होती प्रिन्सिपल मेडिकल ऑफिसरची. वेस्टर्न एअर कमांडंट आणि ट्रेनिंग कमांडंट इंडियन एअर फोर्स मध्ये. त्यांचे कंट्रीब्युशन्स आहेत काही, तर ते एक्सपर्ट मेंबर होते डॉक्टर कस्तुरीरांग कमिटी फॉर ड्राफ्टिंग द मेडिकल एज्युकेशन कंपोनंट ऑफ द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तर हे त्यांचं कंट्रीब्युशन आहे ऍज अ एक्सपर्ट मेंबर म्हणून. त्यांना काही अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहे, अवॉर्ड्स आणि ऑनर करण्यात आलेला आहे त्यांना एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ वेस्टर्न एअर कमांडंट कमेंडेशन. ओके, आणि चीफ ऑफ एअर स्टाफ कमेंडेशन. तर हे त्यांचे आहे अवॉर्ड्स आणि काही ऑनर्स त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, लेजेंडरी इंडियन क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं निधन झालेलं आहे वडोदरामध्ये. तर बघूया कोण होते ते. फॉर्मर इंडियन क्रिकेटर, ओके, फॉर्मर इंडियन क्रिकेटर आहेत ते अंशुमन गायकवाड यांचं निधन झालेलं आहे. कॅन्सरशी ते लढा देत होते आणि ते कॅन्सरमुळेच त्यांचे निधन झालेलं आहे वयाच्या 71व्या वर्षी. ओके, 71 त्यांचं एज होतं. गायकवाड यांनी 40 टेस्ट आणि 15 ODIs इंडियासाठी खेळलेले आहेत. ते आणखी कोच होते. ओके, कोच होते फॉर इंडियन टीम आणि फिनिश केलेलं होतं रनर अप म्हणून. तर 2000 ICC चॅम्पियन्सची जी ट्रॉफी आहे तर त्यांनी ऍज अ रनर अप म्हणून होल्ड केलेली होती जेव्हा ते इंडियन टीमचे कोच होते तेव्हा.
गायकवाडने आणखी प्ले केलेले आहे 205 फर्स्ट क्लास मॅचेस त्यांच्या 22 वर्षाच्या करिअर मध्ये. त्यांनी ऍज अ कोच म्हणून ते तर इंडियन टीमचे ऍज अ कोच होते आणि त्यांचे जे ग्लोरियस मुवमेंट आहे ते कधी समोर आलेले आहे जेव्हा 1998 मध्ये शारजा आणि 1999 मध्ये फिरोजशाह कोटलामध्ये जेव्हा त्यांनी टेस्ट मॅच खेळलेली होती आणि तेव्हाच अनिल कुंबळे यांनी इनिंग मध्ये पाकिस्तानच्या अगेन्स्ट मध्ये त्यांनी ही मॅच खेळलेली होती आणि 10 विकेट्स त्यांनी घेतलेल्या होत्या अनिल कुंबळे यांनी. तर तेव्हा त्यांचा हा जो मुवमेंट आहे ग्लोरियस मुवमेंट हा पुढे आलेला आहे. ओके, सो हे लेजेंडरी इंडियन क्रिकेटर आहे. फॉर्मर इंडियन क्रिकेटर अंशुमान गायकवाड यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 71व्या वर्षी आणि वडोदरामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. नेक्स्ट आहे IIT मद्रास आणि IDBI लॉन्च केलेला आहे सायबर सिक्युरिटी लॅब. तर कशासाठी केलेला आहे बघूया. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, IIT मद्रास आणि IDBI बँक यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे सायबर सिक्युरिटी लॅब, ज्याला म्हटलं जाईल IDBI IITM सेक्युअर सिस्टीम लॅब. ओके, IDBI IITM सेक्युअर सिस्टीम लॅब हे त्यांना म्हटलं जाईल त्या सायबर सिक्युरिटी लॅबला. तर ते डेव्हलप करण्यासाठी आणि डिप्लॉय करण्यासाठी सिक्युरिटी सोल्युशन तर हेल्थकेअर, फिनटेक आणि एरोस्पेस या सेक्टर्स मध्ये डेव्हलप आणि डिप्लॉय करण्यासाठी सिक्युरिटीज हा जो इनिशिएटिव्ह आहे हा घेण्यात आलेला आहे आणि यांनी हे लॉन्च केलेलं आहे विथ द हेल्प, त्यांनी दोघांनी पण मिळून IIT मद्रास आणि IDBI लॉन्च केलेलं आहे. ओके, सो कोलॅबोरेशन झालेलं आहे IIT मद्रास आणि IDBI बँकचा. ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचा पर्पज आहे डेव्हलप करणे आणि डिप्लॉय करणे सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स सेक्टर्स मध्ये, जसे की सेक्टर्स आहे हेल्थकेअर, फिनटेक आणि एरोस्पेस. ओके, तर फोकस एरियाज आहे त्यांचे क्रिएट करणे मार्केट रेडी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सायबर सिक्युरिटी मध्ये, प्रोडक्शनायझेशन आणि कमर्शियलायझेशन ऑफ रिसर्च वर्क पर्टिक्युलरली मोबाईल टेक्नॉलॉजी मध्ये. ओके, आणि ऍड्रेस करणे सायबर सिक्युरिटी इंडस्ट्रीज मध्ये, तर जसे की बँकिंग, ऑटोमोटिव्ह, पॉवर आणि टेलिकम्युनिकेशन या इंडस्ट्रीज मध्ये ऍड्रेस करणे सायबर सिक्युरिटी. ओके, सो IIT मद्रास आणि IDBI लॉन्च केलेला आहे एक सायबर सिक्युरिटी लॅब ज्याचं नाव आहे IDBI IITM सेक्युअर सिस्टीम लॅब. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे UNDP डोनेट केलेले आहे ड्रोन्स युगांडाला. तर कशा करता? फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन करता UNDP युगांडाला काही ड्रोन्स जे आहेत ते डोनेट केलेले आहेत. ओके, सो एनहान्स करण्यासाठी कन्झर्वेशन आणि एफर्ट्स इन ईस्टर्न आफ्रिकन कंट्री. ईस्टर्न आफ्रिकन कंट्रीज मध्ये कन्झर्वेशन ला एनहान्स करण्याकरता हे जे ड्रोन्स आहे हे डोनेट करण्यात आलेले आहे. UNDP डोनेट केलेले आहे. तर काही की डिटेल्स आहे. डोनेशन जे आहे 6 ड्रोन्स जे आहेत ते युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP प्रोव्हाइड केलेले आहे युगांडा वाईल्ड लाईफ अथॉरिटीला. आणि त्यांचा पर्पज जो आहे तो मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन एफर्ट्सला एनहान्स करणे. की फीचर्स आहे की UNDP चे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे टू युगांडा तर त्यांचं नाव आहे न्वाने कोलाम विवेडो ओभार. ओके, तर हे आहे रिप्रेझेंटेटिव्हचं नाव UNDP टू युगांडाच्या. आणि युगांडाचे जे मिनिस्टर आहे ऑफ टुरिझम, वाईल्ड लाईफ अँड अँटिक्विटीजचे तर त्यांचं नाव आहे टॉम ब्युटिम. ओके, टॉम ब्युटिम. ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ डोनेशन आहे त्यांचा ट्रॅक करणे अॅनिमलचे जे मायग्रेशन पॅटर्न्स आहे अॅनिमलचे तर त्याला ट्रॅक करण्याचा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणूनच त्यांना ड्रोन जे आहे ते डोनेट केलेले आहे त्यांनी. आणि ऍक्सेस करणे त्यांचा हेल्थ हॅबिटॅट. ओके, सो याकरता डोनेट करण्यात आलेले आहे. UNDP डोनेट केलेले आहे युगांडाला काही ड्रोन्स आणि हे 6 ड्रोन्स त्यांनी डोनेट केलेले आहे, प्रोव्हाइड केलेले आहे. क्वेश्चन्स बघून घेऊया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे विच इंडियन शूटर, कोणते इंडियन शूटर आहे ज्यांनी सिक्युअर केलेला आहे इंडियासाठी इंडियाचा 3rd मेडल पॅरिस 2024 ऑलिम्पिक मध्ये. आणि त्यांनी 3rd पोझिशन हे केलेली आहे. 3rd पोझिशन त्यांची आलेली आहे 50 मीटर रायफल या इव्हेंट मध्ये, मेन्स 50 मीटर रायफल मध्ये. तर त्यांचं नाव आहे स्वप्नील कुसले. नेक्स्ट
अकॉर्डिंग टू रिसेंट प्रोजेक्शन, जे रिसेंट प्रोजेक्शन आहे बाय इंडिया रेटिंग अँड रिसर्च, ओके, यांच्यानुसार जीडीपी प्रोजेक्शन जो आहे तो इंडियाचा 2024-25 चा, तर तो किती आहे, तर तो आहे 7.5%. नेक्स्ट, इंडिया आणि विच कंट्रीनी अडॉप्ट केलेला आहे नवीन प्लॅन ऑफ ऍक्शन सॉलिडिफाय स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपला सॉलिडिफाय करण्यासाठी, आणि इन विच $300 मिलियन जे आहे ती क्रेडिट लाईन जी की फ्रॉम इंडिया कडून आहे, आणि अल्सो इन्क्लूड आहे त्यामध्ये एनहान्स मरीन सिक्युरिटी फॉर दॅट कंट्री, त्या कंट्री करता, तर ते आहे व्हिएतनाम. ओके, सो इंडिया जी आहे ती क्रेडिट लाईन देत आहेत, म्हणजे एक लोन टाईपचं देत आहेत व्हिएतनामला $300 मिलियन, आणि जे त्या कंट्रीमध्ये एनहान्स करणार आहेत मरीन सिक्युरिटीला. हु बिकेम द फर्स्ट वुमेन जे अपॉइंट झालेले आहे डायरेक्टर जनरल मेडिकल सर्व्हिस आर्मी मध्ये, तर त्यांचं नाव आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर. ओके, नेक्स्ट, इमिनंट इंडियन स्पोर्ट्स पर्सनॅलिटी अंशुमन गायकवाड, ज्यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे, तर ते कोणत्या स्पोर्ट्सशी असोसिएटेड होते, तर ते होते क्रिकेटशी असोसिएटेड. नेक्स्ट, विथ विच बँक द IIT मद्रास, तर कोणत्या बँक सोबत IIT मद्रासनी इंट्रोड्यूस केलेला आहे सायबर सिक्युरिटी लॅब डेव्हलप आणि डिप्लॉय करण्यासाठी सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स, काही हेल्थ केअर, फिनटेक आणि एरोस्पेस या सेक्टरमध्ये, तर ती आहे IDBI बँक. नेक्स्ट, द युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP यांनी डोनेट केलेले आहे 6 ड्रोन. विच कंट्री, कोणत्या कंट्रीला त्यांनी डोनेट केलेले आहे 6 ड्रोन्स एनहान्स करण्यासाठी कन्झर्वेशन एफर्ट्स इन ईस्ट आफ्रिकन कंट्री, तर युगांडाला त्यांनी हे 6 ड्रोन्स जे आहे ते डोनेट केलेले आहेत. ओके, सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.